हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. स्वामी विवेकानंद यांचे संक्षिप्तमध्ये जीवनचरित्र. तर आपणाला माहीतच आहे, स्वामी विवेकानंद यांचे विचार, त्यांचे धर्म उपदेश हे सर्वजणच आत्मसात करतात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू थोडक्यामध्ये त्यांचे जीवनचरित्र. तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 संक्रांतीच्या दिवशी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव नरेंद्रनाथ, त्यांचे वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी दत्त. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे होते. स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ यांना लहानपणापासूनच वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वळवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादीचा छंद होता. नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर 1871 साली मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते 1879 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे 1881 साली ते फाईन आर्ट्सची आणि 1884 मध्ये BA ची परीक्षा उत्तीर्ण झाले. पाश्चात्य तत्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथाचाही गाढ अभ्यास केला होता. 1881 ते 1884 मध्ये ते जिथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहेत. मी खूप फिरलो, जग पाहिले, परंतु त्यांच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही, असे त्यांनी स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथांची स्तुती आणि कौतुक केले आहे. नरेंद्र हे चांगले गात असत. इसवी सन 1881च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रांना भेटले आणि त्यांचे गायन ऐकून संतुष्ट झाले. पुढे नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. नरेंद्रांसोबत असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. येथे या ठिकाणीच भावी रामकृष्ण संघाची पायाभरणी सुद्धा झाली. याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या या सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यास दीक्षा दिली. नरेंद्रांच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉक्टर रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्रांच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉक्टर दत्त एकदा त्यांना म्हणाले, भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल तर तू ब्राह्मो समाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्वरीला श्री रामकृष्णांकडे जा. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील. काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, हे सारे माझ्याने होणार नाही. रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही? अरे, तुझी हाडं हे काम करतील. पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यास दीक्षा देऊन त्यांचे नामकरण स्वामी विवेकानंद असे केले. रामकृष्ण मठाची स्थापना ही रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली
आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. अद्वैत वेदांत विचार जगभरात पोहोचवणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरवले. तर असा हा स्वामी विवेकानंदांचा संक्षिप्त जीवन परिचय आपण आता पाहिला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.